केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला। त्याच धर्तीवर जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत सर्व ग्रामीण प्रकल्पामध्ये 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा केला जात असून त्याचा समारोप प्रतिष्ठा मंगल कार्यालय टेंभुर्णी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समिती सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्या सविता कोकाटे, अश्विनी दळवी, वंदना कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पंचायत समिती कुर्डवाडी उपसभापती स्वाती गिड्डे, पंचायत समिती सदस्या प्रतिभा खरात, प्राजक्ता पाटील, छाया करंडे, अमृता पाटील, पंचायत समिती सदस्य ताता अनपट, सचिन पाटील, दिगंबर माळी, संदीप पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी, विशाल भोसले, समाधान नागणे, सुवर्णा जाधव, योगिता वैराट आणि बालाजी अल्लडवाड उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महिला बाल कल्याण सभापती अमृता वाघे तसेच इतर सर्व मान्यवरांनी अंगणवाडी सेविकांनी भरवलेल्या पौष्टिक पाककृती प्रदर्शनास भेट देऊन पाककृतींचा आस्वाद घेतला। दीपक वैद्य आणि महिला बालकल्याण सभापती अमृता वाघे यांनी पाककृतींचे प्रदर्शन पाहून अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले। यावेळी जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। बालकाच्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मेंदूचा विकास हा 60% होत असल्याने या काळात बालकांना मोबाईलचे व्यसन लागू नये यासाठी आरंभ विकास बालकांचा व आकार अभ्यासक्रमाचा वापर करून बालकांचा स्क्रीन टाईम कमी करण्याबाबत पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रसाद मिरकले यांनी केले। कार्यक्रमात किशोरी व महिलांची HB तपासणी कॅम्प आयोजित करून आरोग्य विभागातील आशा वर्कर आणि आरोग्य सेविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी उपस्थित अधिकारी पदाधिकारी महिलांकडून पोषण शपथ घेऊन आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी केले। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विस्तार अधिकारी आकाश कोकाटे, अंगणवाडी पर्यवेक्षिका अनुराधा मिस्किन, लता पाटील, खटके, मगर, बारबाले, पवार, लोखंडे, अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेऊन नियोजन केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।